उद्धवजी 2029 पर्यंत काहीही स्कोप नाही, मात्र तुम्हाला इकडे यायचं असेल तर स्कोप. मुख्यमंत्री फडणवीसांची उद्धव ठाकरेंना खुली ऑफर. विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची भेट. ठाकरेंना पाहताच फडणवीसांनी नमस्कार म्हटलं. अंबादास दानवेंच्या निरोप समारंभासाठी जाताना भेट. देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरेंची एकाच कार्यक्रमात भेट. तुम्ही ऑफर दिली, मी तुमच्या स्वागतासाठी उभा. मुख्यमंत्री फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर आदित्य ठाकरेंची मिश्किल प्रतिक्रिया. अंबादास दानवे मूळ भाजपचे. त्यांची राजकीय सुरुवात भाजपमधून. काही वाद झाले आणि त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. युतीचा धर्म म्हणून आम्ही अंबादास दानवेंना पाठिंबा दिला होता. देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो, त्यांनी अंबादास सारखा कार्यकर्ता मला दिला, पण मुख्यमंत्री आमचे लोक त्यांनी घेतले, त्याबद्दल बोलतील का? अंबादास तुम्हीही पुन्हा येईन म्हणा. उद्धव ठाकरेंचा तुम्हीही आम्हाला खूप चांगले कार्यकर्ते दिले. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेले कार्यकर्ते तुम्ही आम्हाला दिले नाही, ते तुम्हाला टिकवता आले नाही. उद्धव ठाकरेंच्या दानवेंवरील प्रतिक्रियेला प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर. उद्धव ठाकरेंसोबत जाऊया, मनसे नेत्यांचा शिबिरात सूर. 120 पदाधिकाऱ्यांपैकी बहुसंख्य पदाधिकाऱ्यांचा उद्धव ठाकरेंसोबत युती करण्याच्या बाजूने कौल. तुमच्या मनासारखं करू, पण थोडं थांबा. राज ठाकरेंकडून पदाधिकाऱ्यांना सबोरी. मुंबई पालिकेचे कर्मचारी संपाबाबत भूमिका स्पष्ट करणार. सकाळी 10च्या सुमारास कर्मचारी आझाद मैदानावर जमणार. विविध मागण्यांसाठी आज परिचारिकांचं राज्यभर आंदोलन. मुंबईतही आझाद मैदानावर करणार निदर्शनं. 18 जुलैपासून राज्यभरातील परिचारिका विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर जाणार. ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांची आज महत्त्वाची बैठक. उद्धव ठाकरे विधान भवनात बैठक घेणार असल्याची माहिती. रोहित पवार यांची पवारांच्या राष्ट्रवादीच्या सरचिटणीसपदी निवड. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंकडून रोहित पवारांची पक्षाच्या सरचिटणीसपदी वर्णी. फ्रंटल आणि सेलचे प्रभारी म्हणूनही नियुक्ती करण्यात आली. संजय राऊत मानहानी प्रकरणात नारायण राणेंना दिलासा नाहीच. राणेंनी दाखल केलेली याचिका एमपीएमएलए कोर्टानं फेटाळली. 15 जानेवारी 2023ला नारायण राणेंनी संजय राऊतांना मी खासदार केल्याचं वक्तव्य केलं होतं. याविरोधात राऊतांनी मानहानीचा खटला दाखल केला होता. पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेसाठी 24,000 कोटींची तरतूद. योजनेद्वारे 100 कृषी जिल्हे विकसित करण्याचं लक्ष्य. कृषी जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी. गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात विधान भवन परिसरात शिवीगाळ. पडळकरांच्या गाडीचं दार लागल्याचा आव्हाडांचा आरोप. पडळकर आणि आव्हाडांमधील वातावरण अधिवेशनात दुसऱ्यांदा तापलं. महाजनांच्या उघड नाराजीनंतर मनसे नेते बाळा नांदगावकर आणि अमित ठाकरेंचा प्रकाश महाजनांना फोन. अमित ठाकरेंकडून प्रकाश महाजन यांची भेट घेण्याचं आश्वासन. मविया सरकार कोसळल्यानंतर औरंगाबादच्या नामांतराचा निर्णय. हे उशिरा सुचलेलं शहाणपण. राज्यपालांनी बहुमताची विचारणा केल्यानंतरची बैठकही बेकायदेशीर. देवेंद्र फडणवीस यांची टीका. फडणवीस प्रभू श्रीरामांसारखे चारित्र्यवान तर श्रीकृष्णासारखी चातुर्य बुद्धी. परिणय फुकेंकडून फडणवीसांची सर्व देवांशी तुलना. सोमय्या मानहानी प्रकरणी हे प्रकरण सामंजस्यानं सोडवण्याचा कोर्टाचा सल्ला. संजय राऊतांना सल्ला. या प्रकरणी पुढील सुनावणी 18 ऑगस्ट 2025ला होणार. महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग. तपासासाठी पथक रवाना झाल्याची माहिती. महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणात आता 9व्यांदा तपास अधिकारी बदलले. विजयसिंह बांगर यांनी ज्ञानेश्वरी मुंडेंची भेट घेतली. महादेव मुंडे हत्या प्रकरणात गोट्या गीतेसह कराड आणि त्याच्या मुलाचा सहभाग असल्याचा आरोप. वाल्मिक कराडचा जुना सहकारी विजयसिंह बांगरचा आरोप. आमदार गोपीचंद पडळकरांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं ठाण्यात आंदोलन. मंगळसूत्र चोराला बेड्या घाला अशा घोषणा. मीरा भाईंदरमध्ये मनसेची बॅनरबाजी. वाघ येतोय अशा आशयाच्या पोस्टरनं वेधलं लक्ष. 18 जुलैला राज ठाकरे मीरा भाईंदरमध्ये जाणार असल्यानं बॅनरबाजी. प्रवीण गायकवाडांनी घेतली शरद पवारांची भेट. पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात पवार आणि गायकवाडांमध्ये बंद दाराआड चर्चा. गायकवाडांवर झालेल्या शाईफेकीची शरद पवारांनी घेतली माहिती. विक्रोळीत मराठी माणसांचा अपमान करणाऱ्या व्यापाऱ्याला मनसेकडून मारहाण. मारवाडी व्यापाऱ्यांना मराठी माणसांचा अपमान करणारं स्टेटस ठेवलं. मनसे पदाधिकारी विश्वजित भोलम यांच्यासह इतरांनी व्यापाऱ्याची धिंड काढली. मराठीबद्दल चुकीचे उद्गार काढाल तर मराठी माणूस पेटून उठेलच. मराठी भाषा आणि मराठी माणसांच्या नादी लागू नका. विक्रोळीतील प्रकारानंतर अविनाश जाधव यांची प्रतिक्रिया. वसई विरारमधील जिल्हा परिषदेच्या 116 शाळा पालिकेकडे हस्तांतरित होणार. मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्णय. वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या पाठपुराव्याला यश. तर रखडलेल्या रिंग रोडचाही प्रश्न सुटल्याची माहिती. एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकर यांची युती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी मोर्चे बांधणी.
मीरा रोडच्या शिवसेना शाखेत अमराठी नागरिकांना मराठी शिकवायला सुरुवात. महेश शिंदेंच्या शाखेतून मराठीचे धडे गिरवायला सुरुवात. कृषी विभागातील महापराक्रमी अधिकाऱ्यांना पाठीशी कोण घालताय? आमदार सुरेश धस यांचा विधानसभेत सवाल. कृषी अधिकाऱ्यांच्याच बायकाच्या आणि मुलांच्या नावावर 78 कंपन्या असल्याचा धस यांचा आरोप. फेसबुक लाईव्हनं स्ट्राईक रेट मिळत नाही. आदेश सोडणाऱ्या लोकांच्या मागे जनता उभी राहत नाही. शंभूराज देसाईंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत सोलापूर दौऱ्यावर. सकाळी 10 वाजता एका संस्थेच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार. साताऱ्याच्या वाई तालुक्यातील कुसगाव ग्रामस्थ मंत्रालयावर मोर्चा काढणार. बेकायदेशीर दगडखाण आणि क्रशर प्रकरणी प्रशासनाविरोधात मोर्चा काढणार. कर्नाटक सरकारकडून अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या हालचाली सुरू. मात्र धरणाच्या उंचीवाढीला कोल्हापूर सांगली जिल्ह्यातून विरोध वाढला. खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी अलमट्टी धरणासंदर्भात आढावा बैठक घेतली. जळगावच्या अंमळनेरमध्ये भांडवाटप प्रक्रिया थांबवली. भांडवाटप थांबवल्यानं महिला बांधकाम कामगार आक्रमक. कामगार महिलांनी राष्ट्रीय महामार्ग रोखला. जळगावच्या बोहरामधील ग्रामस्थांचा आमदार अनिल पाटील यांच्या घरावर मोर्चा. बोहरा गावच्या 100% पुनर्वसनाच्या मागणीसाठी मोर्चा. मागणी मान्य न झाल्यास 15 ऑगस्टला जलसमाधीचा इशारा. रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातील मराठी शाळेतील दूरवस्थेवरून मनसे आक्रमक. 15 दिवसात मराठी शाळाची दुरुस्ती न झाल्यास, उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा मनसेचा इशारा. नवी मुंबईत मनसेच्या निलेश बाणखेलेंसह 10 ते 12 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल. पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. चंद्रपूर जिल्ह्यातील 14 गावांच्या नागरिकांचा महसूल अभिलेख तयार होण्याचा मार्ग प्रशस्त. महाराष्ट्र तेलंगणा या 2 राज्यांमध्ये या 14 गावांच्या समावेशावरून वाद होता. उच्चस्तरीय बैठकीनंतर प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात. मुंबई पालिकेतील सफाई कामगार 100% खासगीकरणाच्या विरोधात आंदोलन करणार. महापालिकेची कामगार ॲक्शन कमिटी आंदोलन करणार. 97% कामगारांचा संपाच्या बाजूने कौल. आझाद मैदानावरील मोर्चानंतर संपाचा निर्णय घेतला जाणार. गडचिरोलीतील अतिदुर्गम भाग असलेल्या मरकणार ते अहेरी बस सेवा सुरू. स्वातंत्र्यानंतर प्रथमच या परिसरात बस सेवा. मुख्यमंत्री फडणवीसांची ट्विट करत माहिती. गडचिरोली जिल्ह्यातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची कर्करोग तपासणी. तपासणीत 309 विद्यार्थ्यांना पूर्वमुख कर्करोगाचं निदान. रुग्णांवर उपचार करण्यात आल्याची मंत्री अशोक उईके यांची माहिती. पहिल्याच पावसात बुलढाण्यातील वाघापूर अंतरी ते गोदरी रस्ता उखडला. रस्त्याचं काम करताना डांबर टाकलं नसल्याचं शेतकऱ्यांनी केलं उघडकीस. आष्टी तालुक्यातील देसूर ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप. चौकशीच्या मागणीसाठी लहू भवर यांचं 2 दिवसापासून उपोषण. नाशिक जिल्हा परिषद प्रारूप आराखडा प्रसिद्ध. जिल्हा परिषदेत 1 गट 2 गण वाढल्यानं गटांची संख्या 74 वर, गणांची संख्या 148 वर. नाशिक महापालिकेत डोक्यावर हंडे घेऊन महिलांचा मोर्चा. पाणी समस्या, रस्त्यासह विविध प्रश्नांवर महिला आक्रमक. नाशिक मनपात गेल्या 3 वर्षापासून प्रशासक राजवट असल्यानं सर्वपक्षीय मोर्चा. रायगडच्या खोपोलीत पाणी टंचाईमुळे त्रस्त महिलांचा नगर परिषदेवर हंडा मोर्चा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेतृत्वात प्रशासनाला निवेदन. ठाण्यात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान काँग्रेसच्या वतीनं दिंडी काढत सरकारचा निषेध. शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव देण्याची मागणी. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, सिरोंचा आणि आष्टीमधील बँकांमध्ये इंटरनेट बंद होण्याची समस्या. इंटरनेट अभावी बँकेच्या कामावर परिणाम. बँकांचे ग्राहक त्रस्त, वयोवृद्ध ग्राहकांचे हाल. नागपूरमधील मनीषनगर अंडरपासच्या खाली पाणी साचलं. अर्धा फूट पाणी साचलं. ड्रेनेज लाईन फुटल्यानं पाणी साचल्याची माहिती. दुचाकी चालकांना पाण्यातून वाट काढताना होतोय त्रास. यावर्षी मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार. मराठवाड्यात सध्या पावसाचा जोर वाढण्यास अनुकूल वातावरण नाही. हवामान तज्ज्ञ SD सानप यांची माहिती. रायगड जिल्ह्यातील सर्वच धबधबे पावसामुळे प्रवाहित. धबधब्यांवर मनमुराद आनंद लुटतायत पर्यटक. सुधागड तालुक्यातील पडसरे धबधबा ठरतोय पर्यटकांसाठी आकर्षण. कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ. पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 54 फुटांवर. नदीचं पाणी शेतात शिरल्यानं मोठं नुकसान. हतनूर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्यानं भुसावळमधील तापी नदीवरील बंधारा ओव्हरफ्लो. बंधारा भरल्यानं पाणी टंचाईचा प्रश्न मिटला. लातूरच्या जळकोट इथे आई आणि मुलीनं स्वतःला कोळपणीच्या अवताला जुंपलं. बैलजोडी घ्यायला पैसे नाही. डोक्यावर 60,000चं कर्ज. पतीच्या निधनानंतर हलाखीची परिस्थिती. धुळे जिल्ह्यात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव. ढगाळ वातावरणामुळे मका पीक संकटात. कृषी विभागाकडून औषधांची फवारणी करण्याचा सल्ला. परभणी जिल्ह्यावर दुबार पेरणीचं संकट गडद. गेल्या काही दिवसापासून पावसानं दडी मारल्यानं जिल्ह्यातील खरीपाची पेरणी धोक्यात. शेतकरी चिंतेत. पिंपरी चिंचवडला पुरवठा करणाऱ्या पवना धरणात 77% साठा. धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम. धरणात 4 महिने पुरेल इतका पाणी साठा.
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला. अनेक नद्यांच्या पाणी पातळीत घट, मात्र जगबुडी नदी अद्यापही इशारा पातळीवरून वाहत असल्याची माहिती. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यात तलाव, नदी नाले कोरडेच. वन्य प्राण्यांसह शेतकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार. कुऱ्हा, वडोदा परिसरात दमदार पावसाची प्रतीक्षा. बांगलादेशनं लादलेल्या आयात बंदीमुळे भारतीय कांद्याचे दर कमीच. भाववाढीच्या आशेनं शेतकऱ्यांनी चाळीत साठवून ठेवलेला कांदा सडू लागला. शेतकरी दुहेरी संकटात. जालना आणि बदनापूर तालुक्यात पावसानं दडी मारल्यानं शेतकरी चिंतेत. पिकं सुकू लागल्यानं पिकांना तुषार सिंचनाद्वारे पाणी देण्याची वेळ. शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत बैल बाजार मंदावला. 1 ते 1.5 कोटी रुपयांची होणारी उलाढाल आता 70 ते 80 लाखांवर. बैलजोडीच्या किमतीत मोठ्या प्रमाणात घट. साताऱ्यातील पोवई नाक्यावर महाविद्यालयीन तरुणांच्या 2 गटात हाणामारी. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. अंबरनाथमधील 28 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांची आरक्षण सोडत जाहीर. प्रांत अधिकारी तहसीलदारांकडून आरक्षणाची सोडत. बदलापूर पूर्व पोलिसांनी हरवलेले, चोरी झालेले मोबाईल शोधले. 20 मोबाईल मूळ मालकांकडे सुपूर्द. नागरिकांनी मानले महाराष्ट्र पोलीस दलाचे आभार. बदलापूर शहरात सुरू असलेला विजेचा लपंडाव अखेर थांबणार. अंबरनाथहून बदलापूरपर्यंत नवीन लाईन टाकण्याचं काम महावितरणकडून हाती. आमदार किसन कथोरेंच्या पाठपुराव्याला यश. बीडमध्ये विषप्राशन केलेल्या ज्ञानेश्वरी मुंडेंवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू. ज्ञानेश्वरी मुंडे यांची प्रकृती स्थिर. प्राथमिक उपचार केले. सर्व रिपोर्ट्स नॉर्मल. डॉक्टर अमोल जोगदंड यांची माहिती. सांगलीत 10वीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यानं ड्रिंक अँड ड्राईव्ह अलर्ट सिस्टीम बनवलं. दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांना लगाम बसणार. यंत्रणा कार्यान्वित होण्यासाठी मोबाईलवर ॲप आवश्यक. अकोल्यात एमडी ड्रग्ज तस्करी. 3,50,000चं 46 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त. दोघांना अटक. अकोल्यातील खदान पोलिसांची कारवाई. उत्तर प्रदेशच्या कानपूरमधून अपहरण केलेल्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया साजिद इलेक्ट्रिकवालाची सुटका. 50 लाखाच्या खंडणीसाठी साजिदचं केलं होतं अपहरण. 7 आरोपींना अटक. अहिल्यानगरमध्ये अवैध वाळू उपसा प्रकरणी मोठी कारवाई. लाखोंचा माल जप्त. अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये शेतकरी अर्जुन गवळी यांच्या शेतात चोरी. शेतातून डाळिंब चोरणाऱ्या दोघांना अटक. कोपरगाव पोलिसांची कारवाई. नागपूरच्या मेयो हॉस्पिटलमधील पार्किंगमधून दुचाकी चोरीला. सराईत चोरट्याला तहसील पोलिसांकडून अटक. चौकशीनंतर आणखी 3 वाहन चोरीच्या घटना. चाळीसगाव शहरातील शाळा महाविद्यालयांच्या परिसरात छेडछाडीच्या घटना वाढल्या. पोलिसांच्या दामिनी पथकाची 50हून अधिक टवाळखोर तरुणांवर कारवाई. यापुढेही कारवाई सुरूच राहणार. रत्नागिरीच्या राजापूरमधील तारळ गावातील ग्रामस्थ आक्रमक. ऐन पावसाळ्यात मागच्या 6 ते 7 दिवसापासून ग्रामस्थ पिण्याच्या पाण्यापासून वंचित. संतप्त ग्रामस्थांकडून ग्रामपंचायत कार्यालयाला टाळ ठोकण्यात. प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याचा कराडमध्ये सर्वपक्षीय संघटनांकडून निषेध. जोडेमारो आंदोलन करत निषेध व्यक्त. फरार आरोपींना अटक करण्याची मागणी. आंदोलनाच्या तयारीत असणाऱ्या शेतकरी शेतमजूर दिंडी यात्रेतील सर्व शेतकऱ्यांना आझाद मैदान पोलिसांनी घेतलं ताब्यात. आंदोलनासाठी परवानगी नसल्यानं पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती. संगमनेरमधील सीआरपीएफ जवान संदीप घोडेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन. शासकीय इतमामात जवानावर अंत्यसंस्कार. गेल्या 17 वर्षापासून होते देशसेवेत. लासलगाव शहरातील सुमननगरच्या डम्पिंग ग्राउंडवर कचरा साचला. 35 ते 40 फूट कचऱ्याचा डोंगर. वाऱ्यामुळे कचरा. सुमननगर भागातील नागरिकांच्या घराजवळ. नागरिकांचं आरोग्य धोक्यात. जालन्यात बनावट बियाणं प्रकरणी कृषी विभागाकडे 13 शेतकऱ्यांच्या तक्रारी दाखल. कृषी विभागाकडून चौकशी सुरू. बनावट बियाणं असेल तर पावतीसह तक्रार करण्याचं शेतकऱ्यांना आवाहन. रत्नागिरीतल्या धामणसे इथे झाडाचा आगळावेगळा वाढदिवस साजरा. आईच्या नावानं एक झाड या संकल्पनेतून लावलं होतं झाड. कदंबा झाडाचा वाढदिवस ग्रामस्थ आणि शाळेतल्या मुलांसोबत साजरा. हिंगोलीत हर घर नल योजनेत भ्रष्टाचार. सत्ताधारी आमदार हेमंत पाटील यांचा आरोप. दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करणार का? हेमंत पाटील यांचा सवाल. जळगाव सावखेडामध्ये सिंहगड विला सोसायटीत 4 वर्षापासून पाण्याची भीषण समस्या. पावसाळ्यात 20 ते 25 दिवसांनी पाणीपुरवठा मंत्र्यांच्या मतदारसंघातच पाण्याची भीषण समस्या. नागरिकांवर टँकरनं पाणी विकत घेण्याची वेळ. आषाढी यात्रा कालावधीत विठ्ठल रुक्मिणी चरणी भरभरून दान. वारीच्या कालावधीत 10,84,00,000 दान. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती. नंदुरबार शहरातील बुलेट वाहनधारकांमुळे ध्वनी प्रदूषणात मोठी वाढ. गाड्यांवरील मॉडिफाईड सायलेन्सर जप्त. वाहनधारकांवर गुन्हे दाखल. वाहतूक शाखेची कारवाई. साताऱ्याच्या फलटण तालुक्यातील जिंती आणि पडतरवाडीत देवांच्या बंधुभेटीचा सोहळा संपन्न. 400 वर्षाची परंपरा असलेला सोहळा आनंदात पार पडला. या सोहळ्यासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित. एशियन कुस्ती स्पर्धेतील ब्रॉन्झ पदक विजेती आश्लेषा बागडेचा सोलापूरच्या करमाळ्यातील विहाळमध्ये सत्कार. विहाळ ग्रामस्थांकडून आश्लेषा बागडेचा सन्मान. धुळे तालुक्यातील शिरधाणेत वृक्षारोपण तसंच ठिबक सिंचन उपक्रमाचा लोकार्पण सोहळा. वैकुंठधाम परिसरात 100 वृक्षांची लागवड. उपक्रमात ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित.
पालिका निवडणुकीसाठी धुळे जिल्हा प्रशासनाकडून नियोजन, मतदारांची गर्दी टाळण्यासाठी केंद्रांची संख्या तब्बल 100 वाढवण्याचा अंदाज आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी घेतली अधिकाऱ्यांची